हॅलो, शुभागमन झालंय तर गुरुनाथ दादा पाटील यांचं मनपूर्वक सरचे स्वागत, ज्यांच्या माध्यमातून आज जेवणाची मेजवानी आमच्यासाठी नक्कीच सर्वांसाठी भेटणारे, मग लाईव्हवाले असे कॉमेंट्री बॉक्स डीजेवाले आणि हे सर्व आमचे सहकारी, आणि तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. गुरुनाथजी पाटील यांचं मनपूर्वक सरचे स्वागत. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानावरती, जिथे सेकंड लढत सुरू झाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. सुपर संडे सुपर धमाका, सुपर संडे सुपर धमाका मैदानावरती दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. आजच्या या सेकंड लढतीमध्ये एका बाजूला संघ सागाव आणि दुसऱ्या बाजूला संघ निळजे. इथे मॅच नंबर आपण पाहतो सेकंड सलामी जोडी. या ठिकाणी टीम निळजेची सलामीवीर विशाल आणि नितेश हे सलामीवीर. पहिला चेंडू ऑन साइडला फ्लिक केला बाय डिश लॉंग मध्ये, सिंगल घेत डाबाला सुरुवात केली. सिंगल घेत सामन्यामध्ये आपण पाहतो सुरुवात झाली की दोन धाबा स्कोर बोर्डवरती लागल्यात. वेदनाथ वेदांत पाटील आणि सलामी जोडी विशाल पवार आणि नितेश पाटील. सेकंडवरती नितेश पाटील. टीमची टोटल 2 धाबा. आडव्या बॅटनं बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केला, मिस टायमिंग, आणि ते सलामीवीर विस्फोटक खेळाडू नितेश पाटील च्या खेळीचा अंत झाला. पहिला धक्का मैदानावरती. जय हनुमान निळजे संघाला. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर झालाय. खरं तर इथे पहिला धक्का मैदानावरती जर्मन निळजे संघाला. बिग विकेट टीम साठी. खरं तर ह्या टीमचा गोल्डन विकेट नितेश पाटील. बोर्दुल नाईट स्पर्धा गाजवली, दमदार खेळ त्या टीमचा राहिला. सेकंड प्राइज होता, रनरअप संघ राहिला आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज म्हणून नितेश पाटील राहिला. तो नितेश या मॅच मध्ये मात्र केवळ एका धावेचं योगदान त्याने दिलंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये केतन आलाय. चला शेड्यूल संघ आपण संपर्क साधा. कॅप्टन आपण लक्ष द्या. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. स्कूप करायचं होतं, बॉल चांगला पडल्यानंतर डीप राहिला. एक लेग बाय स्वरूपात रन प्राप्त झाली. केतन पाटील बॅट्समन आला. बघा, स्कूप करायचं होतं. मी ऑलरेडी सांगितलं की 2 गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. नजर तेज असली पाहिजे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट आत्मविश्वास, कॉन्फिडन्स तुमच्याकडे असलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही स्कूप खेळू शकता, रिवर्स, स्विच, वेगळ्या पद्धतीने फटके खेळू शकता. ब्लॉकआउटचा चेंडू. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट साठी कॉल होता, परंतु इकडे नकार दिला. रोहित होते त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर्मन निळजे 1 गडी बाद 4. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय निळजे टीम केवळ 4 धाबा.
टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 4 धाबा 1 गडी बाद. सकाळच्या सत्रामध्ये पहिली लढत आपण पाहिली. शिरडून संघानं दमदार खेळ करत पहिल्या मॅच मध्ये विजय प्रस्थापित केला आणि पडले संघाला परास्त केलं. त्यानंतरची सेकंड लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दमदार कडा स्पर्धा. स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकाचा आयोजक तुम्हाला पाहायला मिळतं. 8वं पर्व. नक्कीच आमचे दुर्गेश दादा पाटील या स्पर्धेमध्ये खूप सहकार्य त्यांचं कटआउट तुम्ही पाहताय. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या नावाचं कटआउट देखील आहे. बालाराम पाटील सॉरी आणि त्यांचे 4 बंधू अशा प्रकारे एकत्रित तो बॅनर आहे आणि त्या बॅनरला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर त्यांचा लकी क्रमांक 0 पाय म्हणजे 505 रुपयाचं प्राइस दुर्गेश दादा पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. चांगला चेंडू हिटचा प्रयत्न केला. चुकलाय बॉल आणि खरं तर इकडे 1 धाव मिळाली. सिंग बरोबर टीमची टोटल धाव संख्या स्कोरबोर्डवरती धावा लागलेत 7 धावा. टीम टोटल आपण सध्या पाहिली धावपडकावरती यावेळीचा प्रहार ऑन साइट मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावपडकावरती धावा 8 धावा. सिंगडबच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय. सिंगडबच्या माध्यमातून टीम पुढे चालली आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की टीम पडले विरुद्ध तुम्ही शिरडून मॅच पाहिली. 43-44 टार्गेट होतं आणि ती मॅच जिंकली वीर बजरंग शिरडून टीमनं. या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅच. खरं तर सुरुवात अगदी कमजोर झाली आहे. टीम टोटल केवळ 7 धावा लागल्यात स्कोरबोर्ड होती. निर्जे टीमच्या 10 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सागाव विरुद्ध निर्जे. चांगला चेंडू. यावेळीचा बॉल शॉर्टलेग रिजन मध्ये एक सिंगल पुन्हा प्राप्त झाली. तुम्ही पाहतायत चेरादेव 11 संघ सागाव त्याला फाईट करतो. जर्मन निर्जे. यानंतर विनर लढत होणार आहे म्हणजे शिरडून विरुद्ध या मॅच मध्ये विजेता संघ. त्यानंतर तुम्ही सामना पाहणार टाकीगाव विरुद्ध खांबाळपाडा. वाडेगर विरुद्ध खांबाळपाडा आणि त्यानंतर कार्डे विरुद्ध भाल. चांगला चेंडू. एक सिंगल पुन्हा प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावपडकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 गडी बाद फक्त 9 धावा. नक्कीच बक्षिसामध्ये बदल झालाय. 0 म्हणजेच आता त्याचं डबल झालंय. अर्थात 1010 2 वेळेला 0 दिले जातील. आता 505 आणि 505 अशा प्रकारे त्यांच्याकडून 1010 रुपयाचं प्राइस दिलं जाईल. बॅनर हिटला. त्यानंतर स्वर्गीय लवशेठ पाटील बॅनर तुम्ही पाहतात. त्यानंतर आयोजक भालचंद्रदा पाटील हे कटआउट पाहतात. त्यांच्या बॅनरला देखील चेंडू हिट झाला तर 500 रुपयाचं प्राइस आहे. आईबाजीसाठी प्रेक्षकांना 200 रुपये आणि एक घड्याळ आहे आणि एक सरप्राईज अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूला 2020 त्यांचा लकी क्रमांक आयोजक भालचंद्र पाटील यांचा अर्थात 2020 रुपये. बॉल पडल्यानंतर इथे ऑप्शनच्या बाहेर पंचाने बाईट घोषित केलाय. अबंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेतला अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातले सामने आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती अवधूत मात्रे
अजून एक डॉट चेंडू, चांगलं षटक आपण पाहतोय, षटक क्रमांक 3. सध्या परिस्थिती थोडीशी नाजूक आहे जर्मन न्यूझीलंड टीमची, कारण न्यूझीलंड टीमला धाबांची गरज आहे. 2 षटकामध्ये त्यांनी केवळ 9 धाबा केल्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट, स्विंग आक्रमण, बॉल पडल्यानंतर आउटस्विंग होतोय. डावकुरा त्याच्या काढूला बॉल लेग स्टंपला टाकला, त्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर येतोय. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटाचा टाइम दिला जातोय. त्यानंतर तुम्हाला 3 षटकामध्ये फक्त 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी 3 षटक हे कंप्लीट करायचे आहेत. ह्या गोष्टीची नोंद प्रत्येक टीमने घ्यायची आहे. या स्पर्धेतले नियम अतिशय कठोर आहेत आणि नियमांचं पालन जर केलं नाही तर लगेच पेनल्टीला सामोरं जावं लागते. पुन्हा चांगला चेंडू, गुडलेन बत्ती होता, डायरेक्ट हिट दिलाय परंतु पोहोचलाय क्रीज मध्ये. रन संख्या 1 ने पुढे. टीमची टोटल रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. बघा, खेळाडूंसाठी टीमसाठी एक रिव्ह्यू असतो, परंतु पंचांना पाहिजे तेव्हा ते घेऊ शकतात. आता सध्या पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. चेक करूया आपण पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचले की नाही. तिसरे पंच नॉट आउट, अर्थात 1 रन कंप्लीट झाली. टीम टोटल 11 धाबा. रिप्ले मध्ये तुम्ही स्क्रीनला पाहू शकता. बघा, सुंदर टेलिकास्ट. ओम साई एमटीसी कौतुक करायला पाहिजे. रोशन पराड, सागर पराड आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, अर्थात त्यांचे कॅमेरामॅन अगदी चांगला वर्क करतायत. त्यांचं स्वागत केलं पाहिजे. अर्थात आमचे कॅमेरामॅन यश आणि मयुरेश तरे आणि नीरज, अर्थात काचा. या मान्यवर विनंती आहे दिनेश म्हात्रे, या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. दिनेश म्हात्रे साहेब या, कारण आपल्या मान्यवरांसाठी व्यासपीठ आहे तर आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकाच्या वतीनं आपलं स्वागत. आणि खरं तर आगमन झाले मित्र. गेल्या 4 दिवस ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आयबाजाल अर्थात कमाल जेलसाठी काशीनाथजी पाटील साहेबांकडून एक वॉच अर्थात घड्याळ दिलं जाते. स्मार्ट वॉच आहे खरं तर आपण पाहतो आणि त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. चंदूशेठ पाटील स्वयंसेवक, तर पंढरीनाथ दादा पाटील या. सातत्याने त्यांची मेहनत भरपूर राहिली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पंढरीनाथ दादा नेहमी मेहनत घेतात. कौतुक करेल पाहिजे. काशीनाथ दादा पाटील यांचं आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना ऐवजेल एक घड्याळ दिलं जाते. भिंतीवरचं एक सुबक आणि सुंदर क्वालिटीचं, ब्रँडेड क्वालिटीचं घड्याळ काशीनाथ दादा पाटील यांच्याकडनं दिलं जाते. स्वागत आहे काशीनाथ दादा. नारायणची स्पर्धा म्हटली की तुम्हाला बक्षिसांची अनेक पारितोषिके तुम्हाला दिली जातात. स्विच हिट, फटका चांगलाय, गोड फटका पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु इथे बॉल पेट झाला थर्ड मॅन क्षेत्राकडे. रन्स तर 2 मिळाल्या, 2 धाबेनं. टीम टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 15 धाबा, 5.00 ही सरासरी काढताना टीम निर्जन केल्यात मैदानावरती फक्त 15 धाबा. शेवटचं अंतिम षटक. आज क्लायमेट थोडंसं खराब आहे, ढगाळ वातावरण आहे. कभी धूप, कभी छाव, कभी थंडी, कभी बारिश. निसर्गाचा नियम नाही. कारण खरं असं म्हटलं जातं ना की माणसं बदलत असतील तर निसर्ग का बदलत नाही. कारण सध्या कलियुगामध्ये जागोजागी माणसं बदलताना आम्ही पाहिलेत. तर हा निसर्ग आहे. माणसं बदलत असतील तर निसर्ग बदलू शकतो. नक्कीच इथे पाहिला क्लायमेट थोडं खराब आहे.
ढगाळ वातावरण आणि या वातावरणामध्ये क्रिकेट खेळणं नक्कीच चौथ्या षटकाला सुरुवात झाली. चौथं षटक पाहतोय ते हरेश म्हात्रे आलाय. षटक क्रमांक 4 सागाव विरुद्ध निळजे. सागाव म्हटलं की आमचे बालू पाटील समालोचक आहेत. नक्कीच त्यांच्याकडून शुभेच्छा सागाव संघाला. बाळू पाटील आपलं देखील स्वागत आहे. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय, फायदा उठू शकले नाहीये. गरज होती मोठ्या फटक्याची, परंतु इथे धावची ते काढू. दुसरी धाव घेत असताना माघारी परतावं लागले बॅट्समन केतनला आणि धक्का लागले दुसरा. धाव संख्या 16. संख्या इथे चौथं षटक सुरू असताना 16 धावा लागल्यात. टीम निळजेला गरज आहे धावांची, बरसात करायची आहे. त्यानंतरची लढत विनर लढत ही पाहायला मिळेल. अर्थात पहिल्या मॅच मध्ये शिरडून संघानं मॅच जिंकली आहे. चला काय पंच डिसिजन आहे चेक करायचं. बीमर बॉल अर्थात बॉल आपण चेक करणार. हाईट फॅक्टर एक्झॅक्टली चेक केलं जाणार. बघा पंचाने आम्हाला दर्शवलंय की तिसरे पंच आमच्याकडे वळणार. बॅटचा हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी पंचाचा डिसिजन आला. फेअर डिलिव्हरी. रनआउट झाले काढू. धावसंख्या 16. व्हाईट ड्रेस कोट मध्ये संपूर्ण टीम पाहायला मिळते सागावची. सुंदर खेळ झाला सकाळच्या सत्रामध्ये. बॉलिंग अटॅक चांगला राहिलाय. आतापर्यंत 16 धावा खर्च झाल्यात 19 चेंडू मध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. इकडे रन्स तर प्राप्त करण्याचा प्रयत्न, परंतु इथे धावचीत होते. अजून एक धक्का मैदानावरती लागलाय. महाराष्ट्राची परंपरा खरं तर आज या स्पर्धेमध्ये स्क्रीनवरती बघा. स्पर्धेचे लाडके आयोजक भालचंद्र पाटील साहेब, त्यांच्या समवेत काशीनाथ दादा, खरं तर ज्यांच्या माध्यमातून आईबा झेलसाठी एक वॉच दिले जाते. त्यानंतर बॅनर हिट कटआउट साठी 1010 म्हणजे पाय 0 पाय 0 0 पाय 0 पाय याने की 2 वेळा ते प्राइज दिलं जाईल एका खेळाडूला. त्यांचे दुर्गेश दादा या स्पर्धेचे सहआयोजक, त्यांचं स्वागत आहे. पहिला चेंडू प्रहार केलाय. पहिला षटकार लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. नंतर षटकार आलाय. अपेक्षा संघाला भरपूर होती आणि या मोमेंटला हा षटकार आलाय. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये टीम सांगावचा झाला, परंतु शेवटच्या अंतिम ओव्हरला आता टार्गेट केलाय. पुन्हा एकदा कव्हर मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न. ही दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावेने टीमची टोटल 20.
4 24 धाबा स्कोर बढती. हरेशवती आक्रमण चढवलंय 4 चेंडूमध्ये 9 धाबा. या चेंडूचा प्रहार पुन्हा प्रहार केलाय, आक्रमण केलंय या अंतिम षटकामध्ये आणि षटकार येतोय पुन्हा अजयच्या बॅट मधून. षटकाराबरोबर टीमची टोटल 30 धाबा स्कोर बढवती. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. खरं तर मैदानाच्या चौफेर पाहिलं की भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देवणी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सलसरत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. शेवटच्या बॉलला प्रहार केलाय आणि पाठवलाय लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर. चौकार टार्गेट झालंय. 34 धाबा आणि 35 धाब्याचं टार्गेट उभं केलंय मैदानावरती निर्झेट टीम सागाव टीम समोर. आपण पाहिलं की जॉनमन निर्झे सुरुवात त्यांची चांगली झाली नाही, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये हरेशला टार्गेट केलं आणि त्या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 चौकार आला. 4 मध्ये 18ची पारी त्यानं 5व्या क्रमांकाच्या 4थ्या क्रमांकाच्या खेळाडू अर्थात अजयनं खेळली आणि त्यानं 18 धाब्याचं योगदान दिला. त्यानंतर टीमनं केल्या 34, टोटल 35 धाब्याचं टार्गेट या ठिकाणी सागाव टीम समोर असेल. जिल्ह्यात मलंगड विभागात नाव गाजत या चषकाचं लवशट चषक ठेवलंय नारेल्या गावात. 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 गावाचं भालचंद्र दादाने सामने ठेविले पाहून आदर्श गावाचं. लवशट चषक ठेवलंय नारेल्या गावात. 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 थँक्यू डेझे. पहिलं सत्र आपण पाहिलंय ते 34 धाबा झाल्यात. 35 धाबेचं आव्हान उभं केलंय. सरळ सामन्याला सुरुवात झाली. 35 धाबेचं टार्गेट मनाची बालगुनी ते शेरादेव 11 सागाव संघाची सलामी जोडी आणि पहिला चेंडू
धमाका केलाय, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारे का बाहेर चौकार. आम्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅट्समॅन सूरज चिन्मय, सूरज भोईर आणि चिन्मय पाटील. सूरज भोईरच्या बॅट मधून चौकाराला सुरुवात केली, डाबाला दमदार सुरुवात. नितेश पाटील मध्ये आक्रमण चढवलं आणि डाबाला सुरुवात केली. बॅट चेंज, पाठीमागे डायरेक्ट हिट आणि इकडे फलंदाज पाहावं लागेल पोचले की नाही. तिसऱ्या पंचांना आता रेफर केलं, तिसरं पंच आमच्याकडे वळणार. चिन्मय यस, तर चिन्मय बाद झालाय. डायमंड डक बघा, एकही बॉल तो खेळला नाही आणि माघारी परतावं लागले. धावा बनवायचे 35-24 चेंडू मध्ये. सकाळच्या सत्रामध्ये सुंदर लढत आपण पाहिली आणि त्यानंतरची दुसरी लढत, यानंतर विनर विनर तिसरी लढत होणार. त्यानंतर तुम्ही वाडेकर विरुद्ध खंबाळपडा ही लढत पाहणार. चेंडू चांगला आहे, समोर इथे बॉल पाठवलाय, रन्स त्या ठिकाणी येणार. एक सिंगल अकाउंट ओपन केलं बॅट्समन वेदांत पाटील. तर सन्माननीय चंद्रकांतजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 5. शांत क्रिकेट, टॅपिंग क्रिकेट. समोर बॉलला टॅप केलाय, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 6 धावा. संत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये, कारण 24 चेंडू मध्ये फक्त 35चं टार्गेट आहे. प्रतिषटक 8.75 ची सरासरी आहे. बॅटची एज, विकेट नंबर सेकंड. सागाव संघाला दुसरा धक्का. वेदांत पाटील बॅक टू द डगआउट आणि फक्त धावा झालेत ते 6. प्रतिषटक 6.75 ची सरासरी. पहिल्या मॅच मध्ये आपण सुंदर मॅच पाहिली. खरं तर 44 धावा टार्गेट चेस केलं श्रीडोन टीमनं. या मॅच मध्ये 35 धावेचं छोटंसं आव्हान आहे. बघा, खेळाडू कक्षासमोर तुम्ही क्रॉस पट्टी पाहतात. लक्ष्मण रेषा तिला म्हटलं जातं आणि ती लक्ष्मण रेषा नवीन जाणाऱ्या खेळाडूला ओलांडायची. तो खेळाडू बाद येण्याच्या खेळाडू इकडे येण्याच्या अगोदर तुम्हाला ती ओलांडून आतमध्ये जायचं आहे. ह्या गोष्टीची नोंद घ्या, तर त्याच्यामुळे अनेक वाद घडत असतात. म्हणजे स्पर्धेमध्ये वादविवाद नकोत म्हणून ऑलरेडी आयोजन कमिटीने आपल्याला सूचना केलेली आहे. सुपर संडे, सुपर धमाका, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रोहित आलाय. यावेळेस रेक्स उठवली. एका धावेची किंमत काय ही मोजावी लागली असती कदाचित, परंतु इकडे एक धाव आली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. सुंदर षटक फेकलाय नितेश पाटीलनं. एक धक्का दिला, एक रनआउट. अशा प्रकारे 2 धक्के या ओव्हरमध्ये बसल्याने धावा फक्त आल्या 7 आणि आता समीकरण 18 चेंडू. आवश्यकता असेल 28 धावेची. सन्माननीय महेश दादा पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं.
धावा संख्या पहिल्या षटकामध्ये 7 धावा 2 गडी बाद. कभी धूप कभी छाव, कधी ऊन तर कधी सावळी. हे क्रिकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. हा निसर्ग आहे. निसर्ग कधी रंग बदलावेल हे सांगता येत नाहीये. आणि आता पुन्हा मैदानाच्या आतमध्ये कडक ऊन. चला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा निर्जे टीम, कारण 3 षटक तुम्हाला अवघ्या 15 मिनिटांचं टायमिंग दिलंय आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. तर या दरम्यान बुर्दुल खरं तर सरपंच चषकाचे सहआयोजक आणि दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे प्रवीण दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. वेलकम प्रवीण दादा, आपलं स्वागत आहे. जितेंद्र दादा पाटील सिल्क कंस्ट्रक्शन चे ऑनर बुर्दुल गावचे, त्यांचं देखील स्वागत, मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलला हवेत पाठवलाय, एलिव्हेशन आहे बॉल मध्ये आणि बॉल लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. षटकार षटकार आलाय रोहित भोईरच्या बॅट मधून षटकार आलाय. हिटमॅन रोहित, तुम्ही पाहता त्याच्या टी शर्ट वरती रो हिट. खरं तर तो मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. टीमची टोटल सध्या आपण पाहिली 13 वरती. लक्ष गाठायचं अद्याप 22 धावा, येणारे 17 चेंडू. पुन्हा एकदा प्रहार, पुन्हा एकदा बॉलला हवाई सफर. बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. 6 रन. थोडासा दबाव आला, 2 विकेट पडले, 2 विकेट सातत दबाव आल्या, परंतु दबावाला न घाबरता रोहितनं हिट चांगले खेळलेत. नामच रोहित आहे आणि त्यानं 2 षटकार दाखवलेत. 2 षटकांना टीमची टोटल फार वेगानं. धावसंख्या 19 आणि आता फक्त 16 धावेची गरज. 16 चेंडू आणि 16 धावा. 16 चेंडू 16चं समीकरण. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही लढत आहे. निर्जे संघाला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेटचं सातत्य, दबाव मागे दबाव, जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील, तर कुठे मॅच मध्ये कमबॅक होईल. पुन्हा प्रहार ऑन साइडला. लगातार आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. लगातारचा 3रा षटकार रोहित भोईरच्या बॅट मधून. टीम टोटल फार वेगानं आपण पाहतोय. ते 3 षटकार आले. 18 मध्ये 28चं समीकरण होतं, ते समीकरण बदललंय. 15 मध्ये फक्त 10 राहिलेत, म्हणजे 3 चेंडू मध्ये तब्बल 18 धावा आल्या. प्लेड ऑन. 3 षटकार मारल्यानंतर रोहित भोईर प्लेड ऑन झालाय. विकेट नंबर 3. समीकरण सोपं झालंय सागाव टीम साठी. बोल. हॅलो, नारे लगा या ठिकाणी आपण पाहिलं टीमची टोटल 25 धावा. गरज आहे ते फक्त धावांची 10. टीम टोटल आपण पाहिली तर फडकापती स्कोर लागलाय 26 धावा 26 आणि गरज आता फक्त 9 धावेची. 13 चेंडू 9 या षटकातील अंतिम चेंडू आहे.
फार महत्वाचं विकेट होतं, परंतु त्या खेळाडूनं 3 षटका टोकत मॅचचा निकाल लावला आणि मॅच आपल्या बाजूनं पूर्णपणे मजबूत करून गेला. रोहित भोईर नवीन बॅट्समन, रितेश आलाय, चांगला चेंडू, डॉटची समाप्ती. ओव्हर नंबर 2 समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकामध्ये 3 गडी बाद 26. समीकरण येणार 12 चेंडू, फक्त 9 धावेची गरज आहे. टाइम खरं तर 4 दिवस झाले सातत्याने ज्यांच्या माध्यमातून चहाची व्यवस्था केली जाते. विशाल दादा चिकणकर अमृतुल्य चायचे ऑनर आहेत, त्यांच्याकडून हे चाय आम्हाला सातत्याने 4 दिवस सकाळी आणि संध्याकाळी आणि पाण्याची व्यवस्था देखील त्यांच्याकडून. दादांचं मनपूर्वक आभार. खरं तर जल है तो कल है आणि प्रत्येकाची सकाळ ही चाय शिवाय होत नसते आणि खरं तर त्यांचं देखील आपण कौतुक करूया. प्रत्येकानं हातभार लावलाय, प्रत्येकाने सहकार्य केलंय. या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सगळ्यांचं कौतुक करू. संपूर्ण आमचे ग्रामस्थ नारायण ज्यांनी खूप मोठे सहकार्य केलंय, सगळ्यांचं कौतुक करू. आज स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. बरेच सारे संघ आपण पाहिले, जवळजवळ 38 संघांना समावेश दिला आणि त्याच्यातनं आता फक्त 4 संघ आपल्याला सुपर 4 मध्ये पाहायला मिळतील. सुपर 4 ची पहिली सेमीफायनल लढत देखील परवाच्या दिवशी पार केली आणि त्याच्यामध्ये संघ कापरी सिद्धी पालेगाव संघ पाण्यामध्ये पोहोचलाय. काल निसटता विजय प्रस्थापित करत काकडबा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय. कट करायचा होता, चेंडू पडल्यानंतर हलक्या हातानं, परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. अद्याप वेळ गेली नाहीये. ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये 6 चेंडू 1 धाव डिफेन्स होताना पाहिले तर 11 चेंडू मध्ये 9 धावा डिफेन्स होऊ शकतात. फक्त आता सागाव संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, हार्डवर्क करावे लागेल. यू क्रिएट अ हार्डवर्क गॉड अ सक्सेस. या मॅच मध्ये सागाव संघाला संघर्ष करावा लागेल. लेंथ चुकीची आहे, लाईन चुकीची आहे, टप्पा नियंत्रित नव्हता. ऑप्शनच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला. अबांत धावसंख्या बढती आहे. टीम टोटल 27. सागाव संघ मैदानाच्या आतमध्ये टार्गेट 35 धावेचं. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. सागावला टार्गेट जर पाहिलं आपण 35 होतं आणि आतापर्यंत 27 धावा आल्यात. सागाव संघाला मैदानाच्या आतमध्ये गरज आहे 8 धावेची. चांगली गोलंदाजी करावी लागेल निर्जय संघाला, कारण मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर त्यांना हार्डवर्क करावं लागेल. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 पेक्षा जास्त काही नाहीये. चांगला थ्रो ऑन द स्टंप फार महत्वाचा असतो. जेव्हाही तुम्ही बाउंड्री मध्ये फिल्डिंग करत असता तेव्हा आपल्याला धाबा रोखायच्या असतील तर ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो सगळ्यात महत्वाचा आहे. कधी कधी आपण बाउन्स पैकी पाहतो, जी इंटरनॅशनल लेदर क्रिकेटमध्ये शक्यतो बाउन्स पैकी असते आणि लेदर नंतर आपण टेनिस पाहिलं, टेनिस मध्ये शक्यतो ऑन द स्टंप थ्रो येणं फार महत्वाचं आहे. एक सिंगल, धावा संख्या 28. बॉडीपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला लागलाय बॉल. एक सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून टीम टोटल 29 रन, 29 धावा. आता गरज आहे फक्त 6 धावेची. 9 चेंडू आणि 1 षटकार. सगळ्यांचं कौतुक करू. खरं तर या स्पर्धेला खूप मोठं योगदान लाभले. आमचे आयोजक भालचंद्र दादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा, त्यानंतर त्यांचे बंधू बुधाजी पाटील, त्यानंतर त्यांचे बंधू गुरुनाथ दादा पाटील. हा चेंडू पाहावा लागेल. इथे एक सिंगल आली, परंतु पंचाचा इशारा वाईटचा. 1+1 अशा प्रकारे 2 धावा. आता सामना जिंकणं कठीण झालाय जोडमान निर्जय संघाला, कारण धावा आधीच कमी आहेत. या मोमेंटला अतिरिक्त धावा ते खर्च करतायत. फक्त 6 इथे 9 चेंडू राहिलेत आणि 4 धावेची गरज. जयवंतदा पाटील, लालचंद्रदा पाटील आणि सागर बुधाजी पाटील यांचं खूप मोठं सहकार्य आहे. त्यानंतर सहआयोजक आम्ही विघ्नेश पाटीलला पाहतोय, जे सुपुत्र आहेत. दिनेश पाटील, त्यानंतर प्रथमेश पाटील आणि आदित्य पाटील. त्यानंतर आमची खरं तर दुर्गेश दादा पाटील यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. गेली सातत्याने 4 दिवस या ठिकाणी उपस्थिती दाखवून या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्यांचंही खूप मोठं सहकार्य. ग्रामस्थ मंडळ नारेंचं सगळ्यांचं सपोर्ट आहे. नक्कीच सगळ्यांचं कौतुक करूया.
8 चेंडू आणि आता गरज आहे फक्त 3 धावेची. स्ट्राईक एंडला बॅट्समनला हा चेंडू पाठवलाय कव्हर मध्ये. विजय स्ट्रोक सामना जिंकलाय मैदानावरती टीम सागाव. शेरादेव 11 सागाव संघ अभिनंदन. हार्ड लक टीम जर्मन निजे. सामना गमवावा लागला. लो स्कोरिंग मॅच होती आणि हा सामना जवळजवळ 7 चेंडू राखून खरं तर 7 विकेटनं हा मॅच सागाव संघाने जिंकलाय. आणि आता लढत होणार सागाव विरुद्ध सिरडोन. मॅन ऑफ द मॅच रोहित भोईर. लगातार 3 षटकर 19 धाबेची खेळी केली. गोलंदाजी करताना देखील त्यानं सुंदर गोलंदाजी केली. फक्त 5 धाबा दिल्या. तो रोहित ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या ठाणे या जिल्ह्यात मलंगड विभागात नाव गाजत या चषकाचं. ठाणे या जिल्ह्यात मलंगड विभागात नाव गाजत या चषकाचं. 9 चषक ठेवलंय हो नारेंगा चला गावात. दोन्ही कॅप्टन या आपण सागाव संघ विरुद्ध आता सिरडोन लढत होणार. वीर बजरंग सिरडोन विरुद्ध शेरादेव 11 सागाव ही लढत. आणि रोहित भोईर ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. व्हेरी वेल प्लेड रोहित. सुंदर गोलंदाजी, सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला टॉस सर्वोत्तम केला जाईल या ठिकाणी. सन्माननीय जितेंद्र दादा पाटील यांच्या शुभ हस्ते खरं तर दोन्ही चारही दिवस 2 टाइम चायची व्यवस्था अमृतुल्य टी विशाल चिकणकर यांच्या माध्यमातून आलेत. अमृतुल्य टी सिव्हिल इंजिनियर जितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या मॅचचा टॉस होणार. मॅच नंबर 2nd राऊंडची पहिली लढत 4 षटकांची असेल. हेड्स इज द कॉल अँड टॉस विन कॅप्टन चेरादेव सागाव. कॅप्टन टॉस जिंकलाय काय डिसिजन? फिल्डिंग चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल.